नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक शेतकरी बांधवाचं नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती आहे ती उचल. तर आपण गेले काही बरेच दिवस आपण बघत आहात की महाराष्ट्रातील सर्वात राज्यांमध्ये व तसेच काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यानुसार आपण महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पाऊस जे आहे ते काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे. तसेच काही प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. तर त्या संदर्भातच आपण आज जो काही अंदाज आहे तर आपण बघू शकता की जसं बंगालच्या पश्चिमी उत्तर भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस चालू आहे. बिहार असेल, तसंच ओडिसा, काही बंगालच्या उपमहाक्षेत्रातील काही भाग, तर आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तसंच महाराष्ट्र राज्यातील सोलापूर असेल, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, रायगड आहे, अकलूज, सातारा, दापोली, रत्नागिरी, पुणे, हा जो काही भाग आहे तर ह्या भागामध्ये आपण पुढील काही तासांमध्ये हवामान सतत बदल राहणार असून त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो असा हवामान विभागाने अंदाज वर्तविलेला आहे. तर आपण बार्शी, लातूर, बीड, अहिल्यानगर हा जो काही भाग आहे, नांदेड, हिंगोली, तर या ठिकाणीसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर आपण अकोला, जळगाव, मालेगाव हा जो काही परिसर आहे, हिंगोली, यवतमाळचा भाग आहे, अमरावतीचा काही भाग आहे, तर त्या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडणार आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर आपण छत्रपती संभाजीनगर लगतील जो काही भाग आहे, पैठण असेल, जालना असेल, चिखली असेल, श्रीरामपूर, कोपरगाव, तर ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तसेच चंद्रपूर असेल, वर्धा हा जो काही नागपूर लगतील भाग आहे, जसे की गोंदिया असेल, नागपूर लगतील जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपण बघू शकता की पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर आपण हवामानाच्या अंदाजानुसार आता जी आपल्याला माहिती दिलेली आहे ती माहिती आपण सॅटेलाईटद्वारे आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुढील काही तासांमध्ये सुद्धा पावसाचा जो बदल आहे तो होऊ शकतो. काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस जे आहे ते पडू शकतो आणि त्या स्वरूपात आपण आपल्या शेतीमध्ये पेरण्या करण्याच्या अगोदर कमीत कमी एक इतीच्या पुढे ओल जाणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी पेरण्या करणं गरजेचं आहे. ज्या भागामध्ये पाऊस अजून पडलेला नाही त्या ठिकाणीसुद्धा पुढील काही दिवसांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडणार आहे असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. तरी आपल्या ह्या शेतकरी बांधवाच्या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.